नीट पेपर फुटीला केंद्र सरकार जबाबदारी। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि जीवाशी खेळ सुरू आहे। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना अटक करा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सतत पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात येतोय। फडणवीसांनी वाहनानं पुणे मुंबई पुणे असा प्रवास केलाय। शिंदे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून देवाला साकडं घातलंय। बच्चू कडूंच्या या वक्तव्यामुळे चर्चांना चांगलंच उधाण आलं। इंधन दरवाढी विरोधात पुण्यात मनसेनं आंदोलन केलं। बैलगाडी घेऊन मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामुळे मनसेच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती। कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे। केंद्र सरकारकडून कांदा खरेदीसाठी प्रयत्न सुरू आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। शेती संदर्भातील कारणासाठी भेट झाल्याची फडणवीसांची माहिती आहे। प्रत्येक गोष्टीसाठी सरकारकडे बघाल तर सरकारकडे एवढे पैसे नाही, काही गोष्टी एकत्रित येऊन करावं लागेल असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलंय। केंद्रीय मंत्री गडकरींच्या जलसंवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांना घोषणाबाजी केली। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। दरम्यान गडकरींनी शेतकऱ्याला भेटून समस्या मांडण्यास सांगितलं। अहिल्यानगर जिल्ह्यात मंत्री विखे पाटील यांच्या शासकीय बैठका, उद्घाटन समारंभ आणि राजकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। त्यांच्यासोबत गाड्यांचा ताफा होता, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईनच्या आदेशाला मंत्री राधाकृष्ण विखेंनी केराची टोपली दाखवल्याची चर्चा सुरू आहे। पंतप्रधानांच्या आवाहनाला भारतीय जनता पक्षानं सरताळ फासल्याचं चित्र आहे। नांदेड इथं भाजपच्या कार्यक्रमात शाही भोजनाची व्यवस्था होती, त्यावरून टीका होते। बच्चू कडूंवर भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी जोरदार टीका केली। अचलपूर्ण नौटंकी हद्दपार केली असा निशाणा त्यांनी साधला। मंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्याला खडेबोल सुनावलेत। महावितरणच्या कारभारामुळे जळगाव उमाळा एमआयडीसीतील 25 ते 30 कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहे, त्यावरून गुलाबराव पाटील संतापले। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर खुल्या जागेतील बकऱ्यांच्या कत्तलीवर कारवाईची मागणी होते। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर आणि पालिका आयुक्तांना पत्राद्वारे मागणी केली। नंदुरबारच्या प्रकाशक कुंभमेळा निधीवरून भाजप शिंदे गटात पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। मुख्यमंत्र्यांनी 130 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला, मात्र 3 रुपये आले नाही असा आरोप शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपवर केला। बच्चू कडू यांच्यावर टीका केल्यानं भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्यावर प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी कुलकर्णी यांच्यावर जाहीर निषेध केला। नद्यांमधील पाण्याचं प्रदूषण वाढल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करणार। अहिल्यानगरच्या आढावा बैठकीत जलसंपदा मंत्री विखे पाटलांनी हा इशारा दिलाय। रोहित पवार आता भाजपचा द्वेष करताय, मात्र ते 2019 मध्ये भाजपात येणार होते असा दावा मंत्री नितेश राणेंनी केलाय।